सुवर्ण पदक प्राप्त झाला आणि माझ्या लहानपणापासून पाहिजे की मी त्यासाठी माझ्या घरात माझ्या खेळाच्या ह्याच्यात माझे वडील वगैरे सर्व खेळत होते, पण माझा हट्ट पुरवणारा माणूस आहे. आज बोल काही जण बोला, आज माझी घरचीच आहे तरी बोलत नाही, माझ्या मामाने बोलत मी जाणार आणि त्यामुळे मी तुमच्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आयुष्यभर केलेला असतो म्हणजे कसं आहे, वर्षभर आपण काय करतो त्याची तपासणी म्हणजे चक्री प्रवचन. असं वाटते, रोज वाटते असे ते आता तरी पुढे हा चौपदे म्हणजे आत्तापासून सुरुवात कर. तर ते करत असताना आमचे गुरुबंधू आता एका मला नवीन नाही किंवा आता सुधीर पालकर पण आला, बरीच नवीन मंडळी म्हणजे जुन्यातली नवीन नोंद परत आलेली आहे. हे सद्गुरूंनी चालू केलेलं कार्य आहे, हे सद्गुरूंचं आहे, हे आमचं कोणाचं वैयक्तिक नाही आहे. मग तुम्ही बाबा इथे का, तर आम्हाला त्यांनी जी आज्ञा केली तुम्ही हे सांभाळा, तर आम्ही ते माऊलींचा उत्सव सांभाळतो आहे, अजूनपर्यंत पुढेही सांभाळत राहू किंवा आमची मुलं किंवा पुढची भावी पिढी पण सांभाळी. तर या ठिकाणी आता पहिलंच बोलायचं जे स्थान म्हणजे म्हणण्यापेक्षा मान जो आहे तो नारायण नाईक थोड्या वेळ बोलतील, फक्त 10 मिनिटं बोलावं का की त्यांचे विचार मी एकटा. सोळा वर्षी समाधी घेतली आणि त्या 16व्या वर्षामध्ये त्यांनी एवढं कार्य केलं की ते सांगणं पण सोपं नाही आहे. पण ज्ञानेश्वर माऊली आपल्या सांगतात, हरिपाठात सांगतात की नामावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे वर्णन केलेले आहे. ते सांगतात नाम घेणं सोपं नाही आहे, कारण त्याला पुष्कळ साधना लागते. नाम फक्त तुम्ही विठ्ठल विठ्ठल किंवा राम कृष्ण हरी मुखाने घ्याल, पण देवाचं खरं नाव घेणं सोपं नाही आहे. त्याला संत संगती राही तुम्ही हे कराल म्हणजे नामस्मरण कराल, तुम्हाला हे होईल. ते ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात की हरिपाठ भोके जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य कपिनला रूप चिरंजीव कल्प वैकुंठी राहते. मातृ पितृ भात्रा रोत्र पार चतुर्भुज ज्ञान गुणगम्य ज्ञानदेव. 70 65च्या 70 पुढे गेलो, 62च्या
ज्यांनी संसार करायला त्यांनी संसार करावा. संसार आता संसार तरी किती करावा? थोडं चांगली नोकरी मिळाली, पत्नी मिळाली, घर मिळालं, गाडी मिळाली आणि परत जर डबल 2 BHK 3 BHK याच्या मागे जाऊ का? कारण तुम्ही जेवढं गुंतत जाल तेवढं मला भरपूर विकास करण्याचा विरोध मी नाही, पण कुठेतरी थांबायला हे कळलं पाहिजे. आता आपण 50-60 वय झालाय, आपण नामाशिवाय काहीच करायचं नाही. काम करून नाम केलं पाहिजे, इतर भानगडी डोक्यात ठेवायच्या नाही. तेवढ्या पुरतं करायचा. कुठला प्रश्न वेळेला सोडवायचा की नामस्मरण. असं नामस्मरण केलं तर आपल्याला आपल्या सद्गुरूंची भेटी होईल. आपल्याला सद्गुरूची भेटी होईल याचा अर्थ त्या तत्वाची भेटी होईल. म्हणून मी इथे थांबतो आणि सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक नामस्मरण संतसंगती करावे हे मी देवाला तुमच्याकडे. माऊलींच्या हरिपाठाचा सांगून खेकड्यांची कीर्तनाचं काय पाठ केलेलं त्यांना नाही, पण तुमच्या संगतीत असतो. त्या म्हणजे संगतीमध्ये जे जे काय ऐकलेलं आणि जे आता माझ्या मुखातून हे आताही आपण भक्ती जर करायची असेल तर भक्तीमध्ये आपला भाव पाहिजे. भाव म्हणजे काय तर आपला संबंध म्हणजे सगळ्याच्या म्हणजे संतांनी सुखाचा चाललेला आहे. एवढं बोलून माझ्या आता तिसऱ्या चौथ्या अभंगावर तू झोपी जाणार सरळ. सकाळी उठलं तर चौथा हरिपाठ चालू होणार चौथ्यावर. हे सगळ्या टेक्निक आपल्याला बाबांनी सांगितलेल्या आहेत. मला इथे तुम्हाला काय तत्वज्ञान सांगायचं नाही, पण एक गुरुबंधू तुमचा म्हणून मी आग्रहाने सांगतो की हे कार्य ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. आज नव्हे 8 दिवस ज्ञानेश्वर माऊलींचा उत्सव आळंदीत जोरात चाललेला आहे. लाखो भक्त आहेत तिथे, लाखो. ते फक्त एकच ज्ञानोबा तुकाराम, दुसरं काय नाही. आणि त्याचं फळ मिळाल्याशिवाय कोण करेल का हो? कोण ज्ञानेश्वर माऊलींना जे प्रेम करतो आपण ते कधी का बाबू? ते दिसायला माणूस आहे, पण ते कोण? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांबद्दल काय बोलायचं? ज्ञान चालते ज्ञानाचे बिंब हे म्हणत असताना ज्ञानाचा सागर आहे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानेश्वर माऊलींपेक्षा श्री ज्ञानदेव कुंडली गौरदेव विचार करती अवघेजन हे ज्ञान अंजन दाविले डोळा हे ज्ञान अंजन दाविले डोळा हे ज्ञान अंजन दाविले डोळा
नवीन असं नाही, ह्या कैवल्य सेवा मंडळ लहानपणापासून मी पास होते. आज माझा म्हणजे कैवल्य सेवा मंडळाचे अध्यक्ष दयानंद माझे मामा, की ज्यांनी या सर्व गोष्टी मला खूप लहानपणापासून मी त्यांच्याकडे माझे आजोबा भास्करराव पांगण यांच्याकडे मी पाहत आलो, ऐकत आलो आणि आज खूप वर्षांनी पुन्हा येण्याचं इमारत येऊन जातो. मागच्याच आठवड्यात माझा सत्कार मुख्यमंत्र्यांकडनं झाला, त्याच्या अगोदर यांच्याकडे झाला. आज इथे जो आनंद वाटतोय ना तो त्या कारण एक घरचा कार्यक्रम होता. माझ्याकडे हा काही म्हणजे वेगळा सोहळा नाही. आज माझी मॅच असताना पण मी इथे हजर, कारण माझ्या मामाने मला बोलवलं. कारण बाकी ठिकाणी मी जातो, भरपूर ठिकाणी सत्कार सोहळा होतो, पण आज जो होता की माझ्या मामाने मला स्वतः इथे तुम्ही बोलता या विभागामध्ये आल्यानंतर सद्गुरुनाथांनी जे आपल्याला दिलं ते इथे दिल्यानंतर इथल्या लोकांपेक्षा बाहेरच्याने जास्त ओढून दिलं सद्गुरुनाथ. का तर तिकडे ते जास्त रुजलं, इथे रुजलं नाही असं, इथे रुजलं. पण इथले लोक परत कुठे कुठे गेले, निघून गेले. कारण का प्रत्येकाला मार्ग वेगवेगळा आहे. जसं आता लहान सुधीर लहान होता, सुधीर अभ्यास करते ते गपचूप बसून जास्त काय बोलू नको, पण तो सुधीरात ग्रंथ त्याच्याबद्दल ग्रंथ लिहिला गेला. कसं असते माहिती आहे, माणसाने मोठं व्हावं, नेहमी विकासाकडे झेल करावं. सद्गुरू काय सांगायचे, विकास करत राहते, विकास झाला एंड नाही. सगळ्या गोष्टीमध्ये, साधनेमध्ये सुद्धा आणि अध्यात्मामध्ये सुद्धा आणि परमार्थामध्ये सुद्धा आणि प्रपंचामध्ये. प्रपंच करावा नेट काही कोणाला ज्याला काहीच नाही त्याला, पण दोन्ही बाजूने तुला चालायचं. आमचं काय झालं, आमच्या साधक मंडळींचं आम्ही सगळ्यांनी मिळून पहिला परमार्थ केला आणि नंतर प्रपंचाकडे वळलो. त्यामुळे काय होतं, आम्ही सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही आणि दिसणं शक्य पण नाही. कारण का सद्गुरूंनी काय सांगितलं, त्या आता बंद झालं, भरपूर सेवा झाली, तुम्ही आता तुमच्याकडे बघायला शिका. आता हे सद्गुरूंना कुठल्या अंगाने सांगायचं होतं ते सद्गुरूंना माहिती, पण आम्ही आमच्याकडे बघायला शिकलो आणि त्यानंतर आज आम्ही या दिलेली साधना आणि सद्गुरूंना माऊलींचा उत्सव फक्त करतो की आम्ही आज हे करून आम्ही या ठिकाणी उत्सव करतो. आता या ठिकाणी 2 मिनिटं माननीय श्री नारायणजी नाईक बोलतील. माऊली ज्ञानेश्वर माऊलीचा 750 वर्षाचा काल होऊन गेला. ते आज समाधीमध्ये आहेत. आता त्यांनी भगवद्गीतेची टीका केली, त्याच्यावरती ज्ञानेश्वरी दिली. ती ज्ञानेश्वरी जगामध्ये आज सगळ्या भाषेमध्ये त्याचं काय झालं, ट्रान्सलेशन झालेलं आहे. किती मोठी आज प्रगती असेल. त्या ज्ञानेश्वरीवरती आज ती देत आहे विद्वान आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सांगितलेला बोध, एक तरी ओवी अनुभवा नामा म्हणे ज्ञानदेवी ग्रंथ श्रेष्ठ. एक तरी ओवी अनुभवाला घ्या, जीवनात तुमच्या काय होईल, सोनं होईल. ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, ज्ञानेश्वरीमध्ये महासागर आहे, ज्ञानाचा सागर आहे. माऊली ज्ञानाचा सागर आहे, माऊली ज्ञानदेव आहे, माऊली ज्ञान सूर्य आहे. अशा ह्या माऊलीच्या ज्ञानेश्वरी माऊलीचा आज मुंबईमध्ये एकमेव म्हटलं तरी चालेल, आज आपण हा एवढा समाधी सोहळा साजरा करतो. भगवद्गीतेमधला श्लोक आहे, अध्याय आहे 15वा. मन मनवा मद्भक्तो मध्यायुमा नमस्कुरु मामे वैशाशी युक्ते भमात्मान परायणः. आता ज्ञानेश्वरीमध्ये याच्यावर माऊलीने जो बोध दिलाय, तू म्हणे मीची गळी माझी भजनी प्रेम धनी सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते, असं माऊली म्हणताय. तू काय कर, तुझं हे मन आहे ते तुझं हे मन काय कर, माझ्या ठिकाणी विलीन कर. तू मला हे मीची गरी आणि माझ्या भजनाचं प्रेम धर, माझं भजन कर, माझे मी अनुसंधान दे, असं सांगताय. सगळ्याला सांगताय. काय सांगितलंय, किती सांगितलंय. बरं, हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे ते गूढ आहे, गूढ आहे ते गुप्त आहे. प्रगट पूजा बोले विश्व ब्रह्मची केले, प्रगट केले ज्ञानेश्वर माऊली 700-750 वर्षापूर्वी प्रगट केले, पूज्य प्रगट केले. ते प्रगट झालं आणि पुन्हा ते काय झालं, गुप्त झालं. ते प्रगट होणार, गुप्त होणार, प्रगट होणार, गुप्त होणार. हा आपण एवढा या लालबागच्या संपूर्ण ह्या परिसरामध्ये ते ज्ञान प्रगट होतं. या सगळ्यांनी पाहिलंय, भोगलंय, पाऊस पडला, वर्षाव झाला, हे सगळे दिसलेले आहेत, त्याच्यामध्ये आनंद घेतलाय. तो सोहळा सगळ्यांनी डोळे भरून पाहिलाय. हा
ते फुकट होतं पुन्हा गुप्त होतं. आता ते ज्ञानमय बरवे जरी मनी आठावे तरी संताया बजाय सर्वस्वी. ते ज्ञानाचा गुरुठा ते तर सेवादार म्हणता ओळखून घे. ते तनुमनु जीवेसी लागावे अगरवत करावे दास्य सकळ दास्य करा दास व्हा आणि दास व्हा दास देवाचं दास्यत्व घ्या. मी झाला ऐसा तो काहीची म्हणे आणि मी म्हणायची कोटील मी आणि कोण मी करा. मीचा शोध करा. मी कोण आहे. वो वेदाचं वाक्य आहे. वो हा म्हणे तू कोण आहे पहिला त्याचा शोध करा. मी म्हणायची मी म्हणणारा हा मी त्याने केलं का जे तुम्ही सगळं पाहत आहे हे सगळं जे साध्य आहे ते दिसते अंतराचं राज्य झालं. तुम्ही म्हणणारा त्याला कळत नाही मी कोण आहे. मी देह ऐसा म्हणजे हा देहाचा विसर देवा पाणीमध्ये तेव्हा भगवंताला तुकोबा विनवणी करतात तेव्हा मला या देहाचा विसर पडून दे. कसा काय विसर पडणार. देहाच्या विसरात सगळं काय करतोय आपण सगळं करतो पण ते कसं आहे ते मी करता ऐसा म्हण. मी करता ऐसा न म्हण. करता नारायण. अरे जर मी करता म्हणशी तू तरी कष्टी होशी. करता नारायण म्हणशी तू आणि काय होशी काय होती सर्व सुखाचा सागर साम्राज्यावर जाऊन पैसे मी नाही म्हणतो. तिथे काय करायचं सोपं आहे. एकदम सोपं आहे. संतांनी इतकं सोपं केलं येता जाता उठता बसता काय करा देवाचं नामस्मरण करा. कसं करा कसंही करा कुठे करा कुठेही करा. येईल तसा बोल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. विश्वाचं एक कोड आहे. कसं आहे न उघडणार राम कृष्ण हरी. राम म्हणजे काय सच्चिद आनंद. सच्चिदानंद कृष्णाय वयम नमः. सच्चिदानंद कृष्णाय वयम नमः म्हणजे काय रामकृष्ण रामकृष्ण. तुकाराम महाराजांना काय झालं स्वप्नात जाऊन पांडुरंगाने सांगितलं. स्वप्नात मंत्र दिला त्रिअक्षरी सोडला. भगवंत कृपा करतो त्याला देवदारी संपूर्ण नाही पण तुकाराम महाराजांनी जे काय केलंय त्या विश्वामध्ये जगामध्ये सगळीकडे सर्च करतात रिसर्च करतात पीएचडी घेतात. एका अभंगावरती त्यांच्या पीएचडीला बसलेले जगातले विद्यार्थी किती शोधून काढा सोडवता येत नाही. पीएचडी करताय काय ज्ञान आहे दूर ज्ञान गुपित ज्ञान. हा कुठून आलं कसं काय आलंय आलं कसं काय असेल गुप्त काहीतरी गुप्त असलं पाहिजे. ह्या जगाचा विश्वाचं ब्रह्मांडाचं गुपित आहे. गुपित आहे अनाकलन याच्या आकडता येत नाही. म्हणून हे महाविष्णू सभा माझा देहा हा विष्णूचा अवतार. विष्णू अवतार महादेवा ते म्हणतायत नामदेव ज्ञानदेव 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 म्हणतात तुम्ही जाल वैकुंठाशी. नुसतं ज्ञानदेवाचा मंत्र जप करा वैकुंठाला जाऊन तिथे पोचाल अशी त्यांनी व्यवस्था केली. तर आता आपण सगळ्यांचं मी कुणाला बोध करायला बसलेलं आहे. मी कोणाला उपदेश करायला बोललो नाही. आपण सगळी माऊलीची लेकरं आहोत. त्या माऊलीने तुम्हाला सगळ्यांना इकडे आणलंय आणि म्हणायचं कशी माझी लेकरं आहे काय मजा. ह्या माऊलीच्या शहरामध्ये आज माऊलीच्या आहेत कोणाला दिसणार आहे कसं काय पाहायचं. हा रामाला राम ज्यावेळी राम कथा चालते तेव्हा तिथे हनुमान असतो पुराव्यात. आता पण पुराव्याला जा तिथे कोण असतात हनुमान राम कथा चालली आहे. मग आता काय विष्णुवादांनी विष्णूचं नाम झालंय तिथे ज्ञानेश्वर महाराज असणार. हे विवाद सत्य आहे. ज्ञानेश्वर महाराज तिथे आहे तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतात ते भरून. राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली हरे आज की जय. आज ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा या उत्सवात 2 शब्द बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण मी मंडळामध्ये
खूप वर्षे आहे, परंतु बोलण्याचा योग क्वचित आला, म्हणजे पुष्कळ वेळा आला, पण मग आपोआप तुमच्या मुखातून रामनाम येईल, हरिनामाचा महिमा लोकांना सांगाल. असं सांगत असता तुम्हाला खूप पुण्य लागेल या नामामुळे. आणि नाम संकीर्तन करतेवेळी करत असताना हे तप आहे, हे तप महातप आहे. त्यामुळे तुम्ही वैकुंठाला जाल व चिरकाल तेथे तुम्ही वास कराल, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुम्ही नाम घेत असता ते दुसऱ्याला सांगणं हे महापुण्य आहे, आणि ते महापुण्य आहे, त्यामुळे तुम्ही जाल. पण हे करतेवेळी तुम्ही संत संगती पवित्र म्हणजे देवरूप होईल. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुक चिरंजीव वैकुंठी रांदे. ज्या हरिनामाने हरिप्रेमाने तुम्ही लोकांना हरिपाठाचं नाम संकीर्तन करून ते स्वतः अनुभवून इतरांना सांगा, त्यामुळे तुम्हाला त्यातून तुम्हाला तप म्हणजे तप यज्ञ केल्याचं श्रेय मिळेल, आणि त्या तपामुळे तुम्हाला वैकुंठात चिरकाल करण्याचा योग येईल. त्यापुढे ते सांगतात, मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. नामधारकाचे त्यामुळे नामधारकाचे माता पिता सगोत्र व नाम संकीर्तन करतील. आणि त्याच्यानंतर ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिधले माझ्या. ज्ञानदेव नामे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञान आणि ज्ञान असे गुणगम्य असे ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने मला म्हणजे निवृत्तीनाथांच्या कृपेने मला मिळाले. म्हणून सर्वांनी नामस्मरण करावे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एवढं बोलून माझा वेळ दिलेला आहे. म्हणजे जे माऊलीने आपलं आयुष्यभर पकडून जे आम्हाला अमृत पाडलं, ती सर्व जी मंडळी आलेली आहे ती त्यांचं आम्ही दर्शन घेतो. कारण का की सद्गुरूंच्या सानिध्यात त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. इथली मंडळी साधक मंडळी आहे. साधक मंडळींसमोर आपण काही बोलतो ते तुम्हाला तर अजून मापणार, कारण त्यांचा अभ्यास असतो. आपल्याला सजून खूप काही ज्ञान दिलं, खूप आणि आपल्याकडून करूनही घेतलं. आणि हे ज्ञान अख्ख्या जगात कुठे मिळणार नाही, सापडणार नाही. म्हणजे की संस्कृत म्हणा, संस्कृत भाषेत, प्राकृत भाषेत, पण साध्या भाषेमध्ये देवाबद्दल नामाबद्दल जे तत्त्वज्ञान मांडलं ते अवर्णनीय आहे. असा तत्त्ववेत्ता आपल्या महाराष्ट्राचा काय भारतात नसेल, जगात नसेल. कारण काय की जे सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने
त्यांनी तत्त्वज्ञान मांडलं. खरं म्हणजे हा कार्यक्रम आपले जे जुने कार्यकर्ते होऊन गेले त्यांची आठवण माऊलीने आम्हालाही सांगितलं, बाबा तुम्ही ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा तुम्ही करा, ते आणि इतरही कार्य आम्ही करतोच आहोत. पण माऊलीने सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा करा. तर त्या हेतूने आम्ही हे कार्य करत असतो. आपली जी जवळची मंडळी लांबच्या लोकांनाही बोलवतो, पण खरं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे जमतो. आपली जुनी मंडळी दळवी साहेब, नाईक आणि आपले यादव मातांना आम्ही पाहिलेलं आहे. आणि अशी मोठमोठी मंडळी त्या कार्यक्रमाचे फाउंडेशन होते. आणि म्हणून नाम संप्रदाय मंडळ एवढं कार्य जे उभारलं त्याचं खरं श्रेय सद्गुरूंना आणि त्यांचे कार्यकर्ते. कारण सद्गुरू हे निरपेक्ष होते आणि त्यांच्या जे कार्यकर्ते होते तेही तेवढ्याच तोडीचे होते. त्यामुळे आपलं जे हे नाम संप्रदाय मंडळ होतं पहिलं, त्यावेळी सद्गुरूंनी असे काही साधक होते. आता आपले किती 102 नुसते तरुणच होते कार्य करताना. तेव्हा टेलिफोनची व्यवस्था नव्हती, टॅक्सी वगैरे एवढी स्वस्त नव्हती आणि एवढं करता येत नव्हतं. तर तेव्हा अंगमेहनतीने जे त्यांनी काम केलं ते खरोखर म्हणजे सद्गुरूंनी त्यांच्या पाठीवर हात थाप दिले, त्यांना की शाबासकी दिली. आणि ते प्रेम आहे ना ते आता कुठे मिळणार नाही. भले सत्कार किती होते. माऊलीची जी पाठी होती का त्याची तुलना ग्लोबल पारितोषिक आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आहे. कारण का माऊलींना उडती हे जन न देखावे डोळा, काय तळमळ होती तुम्हाला. ते एवढं सचिवालयामध्ये उपसेक्रेटरी असून सुद्धा त्यांनी एवढं कार्य केलं. एवढं कर म्हणजे जगात पोचलं ते. आणि आपण जर नुसतं नामस्मरण 20 मिनिटं करा तरी आपल्याला ते जमत नव्हतं. पण आपले साधक होते, बळीवीर गाडे, आंगमबाबा, दळवी, गिरकर अशी मोठमोठी मंडळी तेव्हा होती. त्याच्यामध्ये साधना करून घेतली. त्यामुळे का की निरपेक्षपणे कार्य केल्यामुळे लोक सगळे जवळ आले की बाबा इथे कार्य निरपेक्ष चालतं. आणि खरं तत्त्वज्ञ तुम्ही देव म्हणून ते देव शब्दच गुळगुळीत झाला. देव शब्दच गुळगुळीत झाला. कारण देव म्हटलं की लोकांना काय कल्पनाच नसते. देव म्हणजे काय, काय वस्तू आहे, काय तत्व आहे, हे एकदम मोकळेपणाने की ज्याला प्रत्यक्ष अंगुठा प्रमाण असं तत्वज्ञान सांगितलं सद्गुरूंनी. तत्त्वमसी, अरे तेच तत्व तू आहे, फक्त नामस्मरण कर. आणि असं नामस्मरण करता करता साधक त्या स्टेपला जातात, गेलेल्या आहेत. त्याला चिटकून आहे, कारण का ती गोळी त्यांनी टाकलेली आहे. सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्यात माऊलीचं सगळं प्रेम, सद्गुरू माऊलीचं सर्व प्रेम ज्ञानेश्वर माऊलीवर होतं. की ज्ञानेश्वर माऊलीचा पदर धरूनच माऊलीने कार्य केलं. आम्ही एक वेळ आळंदीला गेलो होतो, तर सद्गुरूंचं कीर्तन चालू होतं. सद्गुरूंनी काय म्हणावं, मी तेव्हा ज्ञानेश्वरांनी रेडा बोलवला तो ठीक, पण आताही त्यांचाच रेडा बोलतोय. काय शरणागती असेल ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी, काय शरणागती असेल माऊलींची आपल्या. आणि म्हणून त्यांच्याकडून एवढं कार्य झालं. आणि कार्य करताना सर्वांना समान दृष्टीने पाहतो. त्यांच्या ठिकाणी उच्च नीच असं भेद नव्हता. आणि त्यामुळे एवढा समाज की आपलं कुटुंब सुखी करू शकला, की आपले विचार बदला, मग तुमचं जीवन बदलेल. आणि हे विचार सद्गुरूने दिले. सद्गुरू म्हणजे तुम्ही जर निगेटिव्ह विचार कराल आणि सुखाची अपेक्षा कराल तर कसं मिळेल. तर तुम्ही पॉझिटिव्ह विचारच केले पाहिजे. विचार स शब्द आहे. आणि म्हणून
माऊलीने एक मोठा सिद्धांत मांडला की नाम हे शुभ विचार आहे, शुभ चिंतन आहे आणि प्रत्यक्ष देव पण आहे. डिवाईन नेम इज डिवाईन थॉट हे सद्गुरूंनी सांगितलं, बाकी कुणीच सांगितलं नाही. तुम्ही नाम घ्या, पण त्यात का घ्या, त्याचा परिणाम काय होईल, ते कसं घ्यावं. त्या ज्ञानेश्वर माऊलीने पहिला जो ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरांचा संदेश, त्याच्यामध्ये 11 प्रकारे त्यांनी सांगितलं नाम कसं घ्यावं. काय होतं, आपण ऐकतो सद्गुरूंच्या सांगण्यात खूप लाखो लोक आले, पण त्यांनी आपली ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आड नाना जाऊ धनी ही वस्तू ओळखणं हे फक्त सद्गुरूंनी ज्यांना दिव्य साधना दिली, दिव्य बोध दिला, त्यांनाच ते शक्य आहे. पण त्यासाठी त्यांचा एक थर्मामीटर होता, कोण कार्य करतो चांगलं त्यालाच ती दिव्य दीक्षा दिली. याचं कारण असं की त्यांना हवे नाही की हे त्यांना मिळालं, एवढं कार्य जीव करून करतात मुलं, तर हे त्यांना मिळावं. आणि हे मिळालं की काहीच नाही मिळवायचं राहत नाही. खरं म्हणजे काहीच मिळवायचं राहत. ज्ञानेश्वरांचं तर देव हा पहिला शब्द माऊली कसा सांगितला होता, देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाचं द्वार कुठलं, तुम्ही देवाचं मंदिराचं द्वार आहे आणि देवाचं द्वार आहे. देवापर्यंत तुम्ही कसे पोहोचू शकता, तर देवाचं स्मरण केलं, स्मरण केलं हे खरंच द्वार आहे. आणि त्या स्मरणातून होता भावाने आणि नामाने तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. भावाशिवाय भावबळे आकळे एरवी ना कळे, हे संत ज्ञानेश्वरांनी सगळं सांगितलं आहे की भाव धरता आला पाहिजे. आता भाव कसा धरावा हे एक गुपित आहे, हे एक गुपित आहे. आणि बरं तुम्हाला नाही जमत, सकाळच येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे हेही सांगितलं. मग ज्यांना जर आपल्याला भाव कळला नाही किंवा तत्त्वज्ञान कळलं नाही, मग जर त्याने मनापासून प्रामाणिकपणे, हे 2 शब्द अंडरलाईन, की प्रामाणिकपणे जर नामस्मरण केलं तर त्या सुखापर्यंत अविट सुख अखंड सुख पर्यंत साधक पोचू शकतो. आता आपण 10 मिनिटात माऊलींचं आयुष्य घालवलं, आयुष्यभर आम्हाला सांगितलं, ते 10 मिनिटात आम्ही काय सांगणार. आणि आपलं कसं आहे, आपल्याला सामान्य लोकांचं 1-2 तास प्रवचन ऐकतो आपण, चिंतन केलं तर केलं नाही तर ते गेलं. काय सांगितलं सर, चांगलंच प्रवचन केलं, अरे काय ते सांगणार नाही, ते सांगणार अशी आपली होतं. म्हणून ना जे सांगितलं आहे ना, जे सांगितलं आहे हरिपाठ करा, वाचन करा, नामस्मरण करा, ते सतत करा आणि हे केलंच पाहिजे. आज तर असं अशा ह्याच्यामध्ये सांगेन की हे केलंच पाहिजे, नाही तर आपलं आयुष्य वाया आहे. आपण मनुष्य जन्माला येऊन जर आपण आपली ओळख करून घेतली नाही, म्हणजे देवाची ओळख करून घेतली नाही, आपली ओळख म्हणजे देवाची ओळख आहे. केव्हा कळेल, ज्या त्या टॉपला त्या अवस्थेला तुम्ही जाल ना, तेव्हाच कळेल की देव आणि आपण निरंतर आहोत, अंतरच नाही. आणि ही अवस्था, आता ही अवस्था ज्याला प्राप्त झाली, साधक कसे आहे, मग याचा अर्थ तो त्याला त्या 4 हात होता असं नव्हे, तो सामान्य लोकांसारखाच जगतो. ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाते कोंब, एल माणूस पण भाव लौकिक भाव. आता आपले सद्गुरू किती क्षेत्रात गेले, किती फिरले, कोणाला कळलं हे चतुर्भुज आहे, कोणाला नाही कळते, हे बाहेरून कळत नाही. हा अंतरंगाचा विषय आहे. म्हणून जेवढा वेळ आपल्याला वेळ मिळेल, कारण आता आपल्याकडे सांगायला सुद्धा वेळ नाही, आपल्याला जेवढा वेळ मिळेल ना तेवढा प्रभू स्मरणात घालावा. भवसिंधू, ते भवसिंधू म्हणजे आपला भ्रम, आपला भ्रम गेला की आपण देव आहात ते कळते. भवसिंधू उतरील पार म्हणजे आपल्या ठिकाणी आपली जी ऊर्जा आहे, आपलं जे भगवंतीचे स्थान आहे, आपलं आत्मतत्व आहे, ते आपल्याला करतळी आवळा तैसा हा दिसतो कधी साधना केली तर, नाहीतर काही. म्हणून आपण आपलं पूर्ण भाग्य की सद्गुरूंच्या संगतीत आपण आलो, ते ज्ञान आपल्याला मिळालं, त्यांची संगती लाभली, आणि जर आपण वाया घालवलं जीवन आपलं हे मनुष्य देह, तर काय नाही तरी काय, थोडी स्वान सुकरे बापडी, जेवायचं झोपायचं बस असंच जगायचं नाही. आपण मनुष्य जन्माला आलो काहीतरी सार्थक, म्हणजे आपण आपली ओळख करून घेतलीच पाहिजे, म्हणजे देवाची ओळख करून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी संत संगती. आता नामस्मरण संत संगतीतच का टिकते, कारण काय प्रत्येक कथा अभ्यास करण्याचा एक उच्चांक असतो. तर त्या समजा एखादा मुलगा हुशार आहे,
आणि एखादा ढळ आहे त्यांचं काही आता कॉलेजमध्ये काही ग्रुप असतात की एकमेकाला प्रश्न विचारून एकमेकाला डिस्कस करून असं काही त्यांचं शिक्षणाची पद्धत अभ्यास करणार. म्हणजे माझा म्हणून आपण जर लेकरू म्हणून थोडं संबंध जोडला तर त्याप्रमाणे ते आपल्याला थोडं थोडं बळविणं शक्ती. आता शक्ती आपल्यामध्ये काय म्हणजे तर आपण हे जसं नामस्मरण करत जाऊ त्याप्रमाणे म्हणजे हळूहळू म्हणजे आपल्यामध्ये बळ येईल आणि त्याप्रमाणे आपली आता महाराजांनी आपल्याला दिव्यसाधना दिली. दिव्यसाधना करताना आपल्याला त्यांनी सकाळ म्हटलं सकाळपासून म्हणजे कसं करायचं तर आपण सकाळी उठल्यापासून जे आपण दंतमंजन करण्यापासून तरी आपण आता सकाळी म्हणजे चहा म्हणजे घेतो चहा कोण पीत आहे तर तो विठ्ठल म्हणजे पीत आहे. या भावामध्ये जर ते आपण असलो तर आपण सकाळी ऑफिसला जाता तयारी केली बतर कोण लावत आहे तर विठ्ठल म्हणून लावत आहे. म्हणजे हा जो भाव आहे हा आपण म्हणजे दिवसभरामध्ये हा भाव जपला पाहिजे. तो भाव जर आपण जपला तरच आपण त्याच्यामध्ये म्हणजे ठाम होऊ. आपण त्यांच्या संघटित राहिलो आपल्यावर ज्ञानाचा वर्ष पुष्कळ झाला परंतु आपण कोरडे का राहिलो तर आपण त्याप्रमाणे नाम ज्या जोशाने घेतलं पाहिजे ज्या भावनेने घेतलं पाहिजे ज्या भावामध्ये घेतलं पाहिजे ते आपण कधी घेतलं नाही. आज जवळ त्याच्याजवळ नाही मग म्हणायला आपण 40-45 वरती एकत्र आहोत पण आपली नामसाधनेमध्ये आपली प्रगती झालेली नाही. का तर आपण त्याला आपण म्हणजे गोपालसना देणाऱ्याने भरपूर दिलं पण आमची धुळीच पाटली त्याप्रमाणे आपण जायला पण त्याच्यानंतर तो सद्गुरुनाथांनी भास्करराव पांगम म्हणजे आमचे काका यांच्या थ्रू लालबागला पेरुजाळमध्ये सुरू केलं. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती पण त्या ठिकाणी भास्करराव पांगम जनार्दन कदम यांचे वडील सीताराम देवळेकर रामचंद्र कवटे यादव मास्तर कदम मास्तर फार जुनी माणसं होती. गुरव मास्तर म्हणण्याच्या मागचा उद्देश ते मिलमध्ये उच्च पदावर होते म्हणून ते मास्तर म्हणजे शिक्षक नव्हे पण ते तिथे मास्तर होते म्हणजे क्लार्क होते हेड क्लार्क होते असे होते. मंगेश काणेकर हा जुन्या लोकांचा मला यशवंतने छान मुद्दा सांगितला. हा उत्सव करण्यामध्ये जुने साधक आणि नवीन साधक यांचा जो संवाद होतो हा महत्त्वाचा असतो. या उत्सव करून तुम्हाला आम्ही काय मोठं ज्ञान देणार नाही कारण का आम्हाला सद्गुरूने जे दिलं ते तुम्हाला सुद्धा दिलं पण तुम्ही घेतलात की नाही घेतला तुमचं तुम्हाला माहिती. आम्ही घेतलं की नाही ते तुम्हाला दिसतेच आहे. सद्गुरू आज्ञाप्रमाण करून आम्ही हा उत्सव चालू ठेवलेला आहे. आता तुम्हाला तिकडे का नाही जात तुम्ही आम्हाला कामाप्रमाणे नाही तिथं जायला जमत नाही पण सद्गुरू आज्ञा की बाबा हा माऊलींचा उत्सव तुम्ही करा म्हणून लालबागमध्ये आम्ही हा उत्सव करत होतो. त्या तिकडे खारघरला गेला आमच्याकडे आणि गेल्या वर्षी आम्ही गावी गेलेला कोकणामध्ये. करण्यामागचा एकच उद्देश की सगळ्यांना ते मिळावं जे आम्हाला सद्गुरुनाथाने दिलं जे ज्ञानेश्वर माऊलीने आम्हाला जे ज्ञान दिलं ते तुमच्यापर्यंत पोचावं तुमच्यापर्यंत यावं. हा एकच शुद्ध आहे की आम्ही कोण मोठे नाही तर आम्ही साधक आहोत. समजलं ना. हे लक्षात ठेवा की बाबा ती काय मंडळी मोठी आहे नाही आम्ही साधक आहोत आणि तुमची भावंड आहोत. तुम्हाला माहिती नसेल त्यावेळेला आम्हीपासून तेव्हापासून येतो आहे. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पण आम्ही सद्गुरूंच्या जवळ होतो. दिव्य साधनेचा वर्षाव सद्गुरुनाथांनी एवढा केला की सद्गुरू काय बोलले एकदा दव्यांकडे दिव्य साधनेची बैठक होती. त्यामुळे एक आलेला असा नवीन आलेला माणूस हुशार होता तुम्हाला मला पण दिव्य साधना पाहिजे आहे म्हणून मी आलो. तू दयाकडे नाव दिलंस का तर म्हणे नाही पहिला बाहेर चल पहिला इथून बाहेर चल. कारण का सद्गुरू म्हणतात अधिकार कोणाचा जो कार्यकर्ता काम करतो जो कार्य करतो त्याचा अधिकार आहे. तू काल आला की तुला साधना पाहिजे मिळणार नाही एवढे सद्गुरू कडक होते आणि त्यांची आपण लेकरं म्हणजे आम्ही कडकच असणार ना. कारण काय माहिती आहे आम्हाला सद्गुरुनाथांकडे भरभरून मिळालं जो असे नेहमी सद्गुरू सांगायचे की दया कडक बोलतो म्हणजे मी काय तेच बोलतो ना मला तुमच्याकडून काय मिळवायचं नाही आहे. एकच आहे सद्गुरूंचा निरोप ज्ञानेश्वर माऊलींचा निरोप जे ज्ञानेश्वर माऊलींनी सद्गुरूंना दिले सद्गुरुनाथांनी जे पालन केलं
म्हणजे आमच्या काकांना ते आमच्यापर्यंत ते तत्वज्ञान आहे तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. आमचा एकच हेतू आहे की तुम्ही सुखी व्हावे. म्हणजे तुम्ही सुखी झालात हो, आम्ही सुखी झालो प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये सुद्धा. कारण आज ज्यांनी ज्यांनी परमार्थ केला, एका अंगाने उडण्याचा प्रयत्न केला, त्यांची अवस्था आपण पाहतो आणि आम्ही तेच करत होतो. आम्ही काय करत होतो, आम्ही प्रपंचाकडे दुर्लक्ष करून सद्गुरूंच्या कार्याला वाहून घेतलं होतं. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ आमचं 85 सालापर्यंत आम्ही मंडळ आणि आम्ही वेगळे नव्हतो. लग्न झाल्यानंतरच आमच्यामध्ये संसारामध्ये काय करायचं असते हे कळायला लागलं. का माहिती आहे की आम्ही मदमस्त होतो, तरुण होतो, तारुण्याची मस्ती होती आणि सद्गुरू सेवा होती. सद्गुरूसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, आम्ही कोणाला घाबरतोय. सद्गुरू असताना आम्ही भल्या भल्यानं हे केलेलं आहे, टॉर्चर केलेलं आहे म्हणा किंवा जुमानतच नव्हतो. एकदा तर गोष्ट सांगतो, इथे या समाज मंदिरमध्ये कार्यक्रम होता आणि डॉक्टर श्रीकांत जिचकरना बोलवलं होतं आम्ही. आणि जिचकरना बोलल्यानंतर आमचं स्विच लाईटीचा काहीतरी लोड झाला आणि स्विच ऑफ झाला, म्हणजे पूर्ण लाईट गेली. पण आमच्याकडे का होतं, कुठलाही मंत्री येताना आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवायचे, कारण त्यावेळेला बस्तवाडकर साहेब होते. ते काय म्हणाले, पांगम की प्रोटेक्शन म्हणजे पोलीस पाठवू का तुमच्यासाठी, तर बोललो गरज नाही आम्हाला, पण ते साहेब येत आहेत, त्यांना आम्ही बरोबर करतो कार्यक्रमात, काय करतात राबवणार नाही, अशा विश्वास होता त्यांचा आमच्यावर. त्यावेळेला लाईट गेली आणि लाईट गेलेली असताना आमचे गुरुबंधूंची खुर्ची आम्ही लाकडाची होती ती ओढून घेतली, स्विच टाकला, काम केलं, कार्यक्रम चालू झाला. पण त्या माणसाचा अपमान झाला त्याचा. डॉक्टर बीडी देसाई नाव का त्यांना सांगत त्याच्या परळचे ख्यातनाम डॉक्टर. का माहिती आहे, ज्यावेळेला आपल्याला 2 नंबरला जायचं असते त्यावेळेला आपण घाईमध्ये काय करतो, ह्याला ढकलतो त्याला ढकलतो, होय ना. एवढी आपली तत्परता असते. त्याचप्रमाणे की लाईट लागणं गरजेचं होतं म्हणून तुला बाजूला गेलं. तुझा काय अहंकार दुखवण्याचा काय प्रश्न नाही. म्हणजे हे सांगण्याचा मागचा उद्देश काय, तर असे आमचे कार्यकर्ते सद्गुरूंनी घडवले होते. आणि बाबा ह्या सगळ्याचे प्रमुख होते. लालबागमध्ये कार्यक्रम करणं फार मोठी गोष्ट होती. 1967-68चा काळ बघा, मिल संपूर्ण मिल या चालू होत्या आणि गिरणी कामगार होते. प्रत्येक मिलची माणसं 10 तारीख ते 15 तारीख रस्त्यावर पडलेली असते, कारण व्यसन सगळ्यांना होतं. काम भरपूर करायचं, पगार भरपूर कमवायचा, पण तो बराचसा व्यसनामध्ये जायचा. त्याच्यामध्ये काय व्हायचं, बाबा नेहमी सांगायचं की आम्ही सद्गुरूने आम्ही इथून काळाला प्रवचन जमल्यावर चालत जायचो 1 नंबर बस स्टॉपवर आणि त्यांना बसमध्ये बसून जायचो, सद्गुरू जायचे घरी. आणि हा आज आपण बदल जो पाहतो आहे, त्यांचीच मुलं, गिरणी कामगारांचीच मुलं एवढी मोठ्या उच्च पदावरती गेले. अच्युत पालव मित्र मला, तो बोलताना त्या दिवशी काय म्हणाला तिकडे की मी एकच वाक्य ऐकलं सद्गुरूंचं, कुठलं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अच्युतने मला रात्री फोन करायला, दया तू दिसलाच नाही मला. बोलतो नाही मला येतं आलं ते. म्हणतो मी एकच वाक्य पकडलं तेच नाही, कारण अच्युत माझ्या घरी यायचा. त्याने जेव्हा पहिली डायरी काढली ज्ञानेश्वरी म्हणून, त्यावेळेला ती नोटबुक म्हणजे वही काढली दैनंदिनी, त्यावेळेला तो पहिला म्हणाला दया मला तुझ्या ज्ञानेश्वरीच्या वया पाहिजे. आणि त्यावेळेला आम्ही ज्ञानेश्वरी त्याच्या काही वया दिल्या, त्याने काढली. सांगण्याचा उद्देश काय, जो मोठा झाला तो कुठल्या हिशोबावर मोठा झाला, सद्गुरूंच्या झालेला. मग सद्गुरूंनी काय दिलं, भगवंताचं नाम दिलं. नाम दिल्यानंतर त्यांनी हे नाही सांगितलं की तुम्ही ते जपत घरात बसा म्हणून, येईल त्याच्यावर रामकृष्ण हरी नोकरी, पहिली नोकरी, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी. पण आम्हाला काय सांगितलं, अरे ही तू साधना करतोय, ती आणखी कुठली दिव्य साधना करणार, त्या सगळ्यांना तेच सांगितलं. बोला आम्हाला आमच्यातले काय काय जायचं, हो मी 2-3 महिने येतो, त्याला माझं नाव दिलं आहे, पण मला तुम्ही साधनेला बोलवलंच नाही. बोले तू आणखी काय साधना करणार आहे, हे ताडपत्रीने भारतानं घालतोय, झाडू मत हीच साधना तुझी, काय मोठं व्हायचं आहे तुला. आणि ते दया बघून घेत जा. या सुरेशमध्ये एकदा नारळ आम्ही बाजूला ठेवला, नारळ म्हणजे प्रसाद, रात्री सगळ्यांना प्रसाद दिला जातो गुरुंकडून. आणि त्याचा तो नारळ घेऊन, लहान होता तो, नारळासकट झोपला तिथे. झोपल्यानंतर काय झालं, सकाळी आला बारगणातून, अरे बारगण नाही तो सुरेश आहे, उठला त्याला. मग त्याच्यानंतर आणलं, तो म्हणतो मला माझा प्रसाद द्या, माझी परंपरा मोडू नका, मला जो सद्गुरूने नारळ दिला तो द्या, तोच पाहिजे मला. बाबा बोले आहे तो ठेवलाय तुझा आतमध्ये, आम्ही देतो तुला. मग माऊलींकडे श्रीफळ होतं, तो उचलून त्याला दिला. म्हणजे असे हत्ती लोक होते, असे प्रेमळ लोक होते, सद्गुरूंवर प्रेम करणारे होते. आणि सद्गुरूंनी काय दाखवलं, माझं ज्ञानेश्वर माऊली दाखवलं. आणि ज्ञानेश्वर माऊलींची सेवा केल्यानंतर प्रत्येकाला आज मिळून राहिलेलं आहे. आज प्रत्येकजण संसारामध्ये सुखी आहे. आता तुम्ही काय नवीन नाहीत, मला सगळे चेहरे ओळखीचे आहेत आणि मी पण तुमच्या परिचयाचा आहे. पण जे केलं आपण ते आपल्याला भरभरून मिळतं. संसारात काय होतं, काय गंमत होते माहिती आहे, आज आम्हाला वेळ नाही,
आम्ही 2 तास बसू शकत नाही, पण आपल्याला पुण्य पाहिजे असेल ना तर बसायला पाहिजे. संसारात दुःख नाही यायला पाहिजे तर नामस्मरण केलं पाहिजे. गंमत काय होतं, संसार आहे ना, करतो आहे ना, बस झाला संसार मात्र ठीक आहे, गाडी घोडा आहे सगळं काय, काय मला गरज नाही अध्यात्माची. मग जेव्हा गरज लागते तेव्हा आपण कुठे पडणार, की जसा एखादा व्यसनी माणूस व्यसन करण्यासाठी दिवसभर राबतो आणि काय करतो, संध्याकाळी व्यसन केल्यावर तो झोपू शकत नाही. पण आपली प्रवचनं केली तर त्याचं तुला काय उपरमय मिळणार आहे का? कारण का ते कठीणच आहे ना. त्याची गुरुकिल्ली तुला माहिती आहे का? अगं तो खातो तो विठ्ठल, पाहतो तो विठ्ठल. आम्ही आमच्याकडे सद्गुरूकडे असे काय लोक ना डोळे मिटायचे. अरे महाराजाला डोळे कशाला मिळतो, महाराजाला कशा डोळे, महाराजांचे काय झालं आहे नाही, ते काय झालं तुम्ही आल्यावर ना त्याच्यामध्ये चलविचल झाली आणि त्याने डोळे मिटलेले आहेत. थोड्या वेळ तुम्ही गेल्यावर डोळे वळत, तुम्हाला कळलं पाहिजे की काय साधना करतो. महाराज बोलले मी सगळ्यांना ओळखतो या कोणाची काय साधना आहे मला चांगली माहिती, पण दुखवायचं नाही म्हणून सद्गुरूंना काय माहिती नव्हतं असं नाही. आज जे आज काही लोक म्हणतात की बाबा जुनी माणसं गेली कुठे, जुनी माणसं कुठे जाणार आहे, त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. जुने माणसांना सद्गुरूने जे दिलं ते तुम्हाला माहिती नाही. आता यशोने सांगितलं की तुम्हाला पाठीवर थाप मारले किती वेळा. सद्गुरू प्रवचनामध्ये आमचा उल्लेख करायचे, म्हणजे देवाने आमचा उल्लेख करण्यासारखा आहे. आता जगन्नाथ गिरकर मृदंग वाजवायचे सकाळी 6:30 म्हणजे सकाळी 6 ते 7 काकडाट, त्यानंतर हरिपाठानंतर प्रवचन झालं की भजनाला महिलांची भजनं झाली की ते घरी जायचे, आंघोळ करून यायचे, परत संध्याकाळी भजन कीर्तन आणि रात्री परत कीर्तन. एक दिवशी तर असं झालं की त्यांची 10 वाजल्यानंतर हातातून त्या पोटातून रक्त व्हायला लागलं, किरकाळे उडाले त्याने कीर्तन. असे नामदार होते. बाबांच्या बाबतीत बोलायचं तर बाबांनी खरा परमार्थ केला, बाबांनी संसार नाहीच केला. शेवटी काय मिळालं त्यांना, आनंदाने. त्यांनी कसली अपेक्षा नाही की त्यांना मला हवं नाही म्हटलं, कारण ते माझे काका होते, मला जास्त माहिती, तुमच्या सगळ्यांपेक्षा मला माहिती आहे. तसं सद्गुरूंबद्दल तुम्ही काय सांगणार, तर सद्गुरूंच्या जवळ होतो, माझ्या एवढा कोणच जवळ. सद्गुरू आम्ही एवढ्या जवळ होतो की एका बेडवर आम्ही झोपलेलो आहोत. किती वेळा नांदेडला गेलो होतो, एकच त्यांनी बेड दिला आम्हाला, बाबा बोलले मी खाली झोपतो. म्हणजे अशा अवस्थे आम्ही सद्गुरू प्रेम नितांत केले. सद्गुरूंचं कार्य, सद्गुरूंवर श्रद्धा तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. तसे प्रकार आहे. मला त्याच्यात कोणाला दुखवायचं नाही आहे किंवा कोणाचं हे नाही करायचं आहे, पण मला एकच सांगायचं आहे की सद्गुरूने जे दिलं ते आपल्यात किती उतरलं याला महत्त्व आहे. आपल्यात जर उतरलं नाही तर का आता का बरं सद्गुरू येऊन सांगणार आहेत का, शक्य तरी आहे का? अरे जिथे ज्ञानेश्वर माऊलीने सांगून समजलं नाही लोकांना, पण महाराजांनी सांगून समजलं नाही, तर आम्ही काय मोठे दिवे बाजळणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. मग काय करा, नामस्मरण करा, हरिपाठ करा आणि स्वतःचा संसार सुखाचा करा. बरं, संसार सुखाचा करणं म्हणजे काय, प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी आहे. प्रत्येकाची संसाराकडे बघण्याची अपेक्षा. गाडी मिळाली, गाडी आहे, चालवता येत नाही, जाऊ दे, माणूस आहे, मुलगा चालवतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण माणसाची हाव कधी थांबत नाही. कधी कधी असा विचार करताना विचार येतो किंवा पुढे काय, हा सगळ्यांकडे प्रश्न आहे. पुढे काय हा एकच प्रश्न आहे की भगवंताचं नाव घेतलं तरच आपल्याला शांती मिळेल, मनशांती मिळेल. परेच्या पलीकडे जो भगवंत आहे ते पाहण्याचं भाग्य मिळेल. आता परेच्या पलीकडे काय आहे ते तुम्ही करा ना, साधना केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. का माहिती आहे गंमत कशी आहे, आपल्या ताटात जे पडे तेच आपल्याला जेवायचं आहे. मग आपलंच कर्म आहे ना ते. तो असा का, हा असा का, आम्ही नेहमी सांगायचो. सद्गुरूला तर मी नेहमी सांगायचो, हा असा वागतो तसा वागतो. लालबाग सारख्या ठिकाणी जवळजवळ 20-22 वर्ष ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा केला आणि हा करून घेतला आणि त्याचंच फळ जे काय आम्ही केलं त्याचं फळ आज आम्हाला मिळून राहिलं. गंमत कशी होते, तुम्ही मला आता उत्सव तुम्ही हा का करता, तर सद्गुरू आज्ञा म्हणून करतो आणि तुम्ही सगळी भावंड आला, तुम्हाला भेटल्यावर एक वेगळा आनंद, वेगळं समाधान मिळतं. मग हे वेगळं मंडळ काय, वेगळं मंडळ सद्गुरूने निर्माण केलेलं आहे, ते आहे ते सांभाळायचं. याच्यामध्ये आमचा वैयक्तिक काही प्रश्न नाही आहे. आम्ही हे तुम्हाला कल्पना असेल नसेल, हे सगळेजण खिशातले पैसे टाकून हा उत्सव करतो. ही वस्तुस्थिती आहे. कोणी का करतो आम्ही, तर आम्हाला काय आता बोलत नाही ते शब्द, बरं वाटणार नाही, आम्हाला जो वेगळा आनंद मिळतो म्हणून आनंद मिळतो, बरोबर आनंद मिळतो. देण्यामध्ये जो आनंद आहे ना तो आम्हाला मिळतो. आम्ही सकाळी आलो, ते 10-12 वेगळ्या वाक्यात गाडीत बसवलं मुलांनी आणि आलो.
तिथे आला रे फोन नाईकचा फोन लागायला तयार नाही. मी घाबरलो बोललो अरे नाईक नाही तर काय करणार, तर मधू इथे भेटला मला बोलो बस गाडीत पाहिला हे सामान तरी कोण उतरवायला पाहिजे ना. मग हे करण्यामागे एकच म्हणजे एक आनंद मिळतो, एक वेगळा आनंद मिळतो. आणि तो आनंद मिळत असताना ते जे सुख आहे ते फार वेगळं आहे. तुम्ही त्याला काही नाव द्या पण तो आनंद वेगळा आहे. काही लोक कसं असतात करण्यामध्ये आनंद मिळतो कसं आहे. आता बाबांचं कसं तर बाबा उत्कृष्ट साधक होते, नामधारक होते, भजन करत होते, कीर्तन करत होते, मृदंग दादागिरकर मृदंग वाजवायचे, उत्कृष्ट मृदंग वाजवायचे. केशवर गातो, भजन करतो, सगळं करतो. आता कुठे कुठे रोज त्याचे कार्यक्रम असतात. तुला जमते तू कर बाबा, मला आग्रह करू नाही. नाही कुठे वारी करतात, कर बाबा बरं आहे. किती वेळा 24 वा काय 25 वाऱ्या झाल्या ते ताकद आहे करा. आम्हाला नाही जमत. आता नाही जमत ते नाही जमत ना हो. कारण का ते जे प्रेम असायला पाहिजे त्यावेळेला आम्ही वारीबद्दल बोलण्याचं हे नव्हतं ना. आता म्हटलं आम्ही वारीला जातो तर ते शक्य नाही होणार. कारण का अरे आपण 2 किलोमीटर 4 किलोमीटर चालल्यावर थांबतो. आता कुठे वाऱ्या तरी पण आम्ही जातो. आळंदीला जातो, माऊलींची पालखी निघाली पुण्यामध्ये ज्येष्ठ पवन परब वगैरे गोविंद परब जातात. आम्ही जात नाही. आम्ही तिथून माऊली निघाली की परत येऊन धर्मशाळेत थांबून परत येतो. मग सांगण्याचा उद्देश काय, आता आम्हाला शोधायची गरज नाही तर सद्गुरूंनी आघात ज्ञान दिलं त्याच्याबद्दल चिंतन करणं, त्यांच्या संगतीला जुने साधक नाहीत काय. यशवंतने छान मुद्दा सांगितला की साधक आहेत पण कोण सांगायला तयार नाही, कशाला सांगतील. मला गरजच नाही तर कशाला बोलायचं हो. प्रत्येक आपल्या ठिकाणी मस्त आहे की जसा एखादा शिंपला असतो त्याला त्याच्यामध्ये अमृताचा ठेव म्हणजे पावसाचा एक ठेव मिळाला तो मोती झाला की गपचूप तळाला बसतो, कोणाचे काय येणं नाही देत. तसे उच्च पदीचे साधक असतात ना ते काही कोणाला सांगत बसते. आम्ही आपले सांगत बसतो करा रे, साधना करा, साधनेला या, इकडे कार्यक्रमाला या, हे करा ते करा. पण कधी मृदंग आणि घोडे घेऊन जात होतो पेशवंती. आम्हाला लोक म्हणजे काय म्हणतात प्रकार काय चाललाय ते कसं जातो काही वेगळं होतं. सद्गुरूंनी सेवा करून घेतली आणि त्याचा मेवा दिला आम्हाला. आम्ही सगळेजण सुखी आणि आनंदी आहोत. सांगण्यासारखं भरपूर आहे. आता इथे थांबतो मी कारण का आता आपण पुढच्या वर्षी भेटणार. एक विनंती आहे की प्रत्येकाने ॲड्रेस आणि फोन नंबर देऊन द्यावा. कारण काय होतं पुढच्या वेळी आम्ही बोलू. या मोहितेचा नंबर लकीली मिळाला मला. मोहितेचा नंबरच नाही, तो कुठे राहतो सांगत नाही. अरे आम्ही तुमची आठवण काढतो, तुम्ही पण आमची आठवण काढा ना कधीतरी. वाईट का वाटते तुम्ही आमची आठवण नाही का. पांडुरंगाची काढाल तेव्हा काढाल पण आम्ही त्याचे कोणतरी सेवक आहोत, साधक आहोत, आमच्याबद्दल तरी स्मरण करा. आता काय होतं आमचे जुने मित्र आज बोलण्यासारखं म्हणजे आमच्या एक दुःखद घटना म्हणजे आमचे मंडळाचे अध्यक्ष वैकुंठ परब आज आपल्यामध्ये नाही आहे. हे गेले, दळवीताई गेल्या, बरेच जुनी माणसं गेले. का पडद्याआड झाली. उद्या आणखी कोण आपल्यातले जाती किंवा जावं लागणारच आहे. निसर्गाचा नियम तो का आपण बदलू शकत नाही. आता आपले सद्गुरू गेले, आपण काय केलं डोकं आपण तरी परत येणार आहेत का ते नाही येणार. मग त्याने दिलेली साधना गपचूप कर ना घरी बसून. आणि तू काय वेगळा सांगणार आहेस रे. तू साधना कर. स्वतःचा जर तू उद्धार करण्याचा मार्ग नाही शोधलास ना तर तुझ्यासारखे तूच. ज्या वेळेला आपल्या संसारामध्ये गडबड होते ना तेव्हा आपण विठ्ठल 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 अरे आता करून काय होणार आहे. जेव्हा करायचं तेव्हा केलीच ना, आता काय करणार. पण चल तेवढं तरी येईल त्याच्यावर रामकृष्ण हरी. पण विठ्ठल नामस्मरण केलं पाहिजे. संगतीमध्ये भगवंताचं नाम मिळते आणि संत संगतीमध्ये भगवंताचं नाम टिकते. म्हणून सगळ्यांनी आपण एकत्र राहून एकमेकाला फोन करा ना. फोन करायला काही जास्त पैसे नाही लागत. फोन करा, संगतीत राहा, नामस्मरण करा. एक टाइम ठरवा आपण नामस्मरण करू, हरिपाठ करू. आणि असं नाही की बा मी एकटा गेलो मी करलो म्हणजे जग करलं असं नाही. तुला करायचं असेल तर तुला कायम साधना केली पाहिजे तर तू या जगामध्ये टक धरू शकशील. बोलण्यासारखं भरपूर आहे. आता काय होतं इथे थांबतो मी आणि सगळ्यांनी ॲड्रेस द्या बोधनेंकडे. आणि हे कैवल्य सेवा मंडळ हे सद्गुरूने 1991 उमरडला चालू केलं. ते काय आहे गुरुवांना माहिती आहे. आणि ते चालू केलं एकच हेतू की कोकणामध्ये आता प्रचाराने प्रसार व्हावा. कारण कोकणी माणसं कशी आहेत माहिती आहे तुम्हाला, तपासून घेणार, उगाच त्यांच्या आरी जाणार. मग ते तिथे गेलेलं स्थापन केलेलं मंडळ आहे. सद्गुरू बोलल्या उत्सव करा म्हणून आम्ही हा करतो आहे. ही सद्गुरू आज्ञा आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणच इथे येत नाही आहे आणि काही हेतू नाही. हेतू एकच आहे की सुखी जाणे व्हावे, जगाने व्हावे, अज्ञानाला हवे सद्मार्गाने.
म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. सद्गुरुनाथ महाराज विजय. आता या ठिकाणी छोटासा सत्कार होईल. गजानन रेवडेकर आलेले आहेत, त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन यशवंत गिरकर त्यांचा सत्कार करतील.
वैरी